पालघर जिल्ह्यातील डहाणूतील मसोली परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून धोकादायक ठरत असलेली सेंट मेरीज शाळेजवळील ऑवर लेडी ऑफ डॉलर्स या चर्चची जीर्ण भिंत अखेर हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या प्रकरणी दैनिक महासागर या वृत्तपत्रात या विषयावर पाठपुरावा करून बातमी प्रसारित करण्यात आली होती। त्यांच्या ठळक वृत्त प्रदर्शनाची तात्काळ दखल घेत डहाणू नगर परिषद प्रशासनाने वेळीच आणि प्रभावी पावले उचलली आहेत। या कृतीमुळे भविष्यातील संभाव्य अपघात टळला असून नागरिकांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण आहे। येथील धोकादायक भिंत ही स्थानिक ऑवर लेडी ऑफ डॉलर्स चर्चच्या मालकीची असून ती रस्त्यामध्ये बाधित होत होती। या भिंतीची अवस्था गेल्या अनेक महिन्यांपासून अतिशय जीर्ण होती, ज्यामुळे अपघाताचा धोका सतत सतावत होता। मात्र दैनिक महासागरने या भिंतीच्या धोकादायक अवस्थेची गंभीर दखल घेत संबंधित बातमी प्रकाशित केली होती। या वृत्ताच्या आधारे डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी अक्षय गुर्धे यांनी तातडीने याची गांभीर्याने दखल घेतली। त्यांनी संबंधित बांधकाम विभागाला कारवाईचे स्पष्ट निर्देश दिले। त्यानुसार नगर परिषद आणि चर्च ट्रस्ट यांच्यात नुकतीच एक संयुक्त बैठक पार पडली। चर्च ट्रस्टने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेत भिंत हटवण्यास तात्काळ सहमती दर्शविली। तर या बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय झाला, तो म्हणजे चर्च ट्रस्टने त्यांच्या मालकीतील रस्त्यालगतची जागा रस्ता रुंदीकरणासाठी नगर परिषदेला उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती, म्हणजे आश्वासन त्यांनी दिलं आहे अशी माहिती नगर परिषदेकडून देण्यात आली आहे। त्यामुळे या परिसरात नगर विकासाच्या दृष्टीने रस्ता रुंदीकरणाचा मार्गही आता मोकळा झालाय। तर नागरिकांना वाहतूक सुलभ होण्यास आणि अपघाताचे प्रमाण कमी होण्यास यामुळे मोठी मदत होणार आहे। शुक्रवार दिनांक 18 जुलै रोजी या धोकादायक भिंतीचे निष्कासन करण्याचे काम अधिकृतरित्या सुरू करण्यात आले आहे। हे काम ठेकेदार भाविन शहा यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती बांधकाम अभियंता महेश डफळ यांनी दिली आहे। तर या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून मुख्याधिकारी अक्षय गुर्धे यांच्या तत्पर निर्णयाची आणि दैनिक महासागरच्या सामाजिक बांधिलकीची प्रशंसा होत आहे। स्थानिक नागरिक, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केलंय। तर सेंट मेरी जवळील ऑवर लेडी ऑफ डॉलर्स चर्च या चर्चची संरक्षक भिंत पावसामुळे धोकादायक झाली होती। ती भिंत रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणार होतीच, त्यामुळे चर्च प्रशासनाशी चर्चा करून ती निष्कासित करण्यात आली आहे, जेणेकरून अपघात टाळता येईल, असे डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी अक्षय गुर्धे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। डहाणूवरून कल्पेश दळवीची रिपोर्ट, विकास समाचार।